मित्रांनो, 2026 नववर्षाचा पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. मकर संक्रांती हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे, जो हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहाने साजरा होतो. दिनदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो, कारण सूर्याच्या हालचालीवर आधारित हिंदू पंचांगानुसार तारीख ठरते. यंदा यावर्षी हा सण 14 जानेवारी 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान न करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे मुख्य कारण असते. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ मानलं जाईल याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मकर संक्रांती हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी सूर्योदय उत्तरायणात प्रवेश करतात, ज्याला शुभ काळ मानला जातो. उत्तरायण हा कालखंड सकारात्मक ऊर्जा, नवीन सुरुवातीशी संबंधित आहे. या दिवशी दान, पुण्य आणि स्नान यांना विशेष महत्त्व आहे. अनेक जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दान धर्म सुद्धा करतात. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीला एखाद्या विशिष्ट रंगाचे परिधान करू नये, यामागे संक्रांत देवीचे स्वरूप मुख्य असते. 2026 मध्ये मकर संक्रांती पिवळ्या रंगाची कपडे घालून येणार आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी महिलांनी मकर संक्रांतीला नेसू नये असं म्हटलं जातं. पंचांगानुसार दरवर्षी संक्रांत देवी एक विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करून येते. ज्योतिषशास्त्रात अशी मान्यता आहे की देवीने ज्या रंगाचे वस्त्र घातले असेल तो रंग त्या वर्षी वर्ज्य किंवा अशुभ मानला जातो. माहितीनुसार 2026 मध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून ती आलेली आहे. याच कारणामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालणे टाळावे. बांगड्या सुद्धा पिवळ्या रंगाच्या घालू नये असं सांगितलं जातं. असं केल्याने देवीचा कोप होऊ नये किंवा नकारात्मकता आपल्या घरात येऊ नये अशी श्रद्धा असते. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा पिवळे रंग यावर्षी मकर संक्रांतीला घालू नका. यंदा पिवळा रंग अशुभ असला तरी तुम्ही काही रंगाच्या साड्या यावर्षी नेसू शकतात. काळा रंग, पिवळा रंग सोडून तुम्ही हिरवा, केशरी किंवा गुलाबी अशा रंग तुम्ही घालू शकतात, पण पिवळा रंग यावर्षी अजिबात घालायचा नाही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.